तर तुम्हाला सांगितलं होतं साई ढाब्यामध्ये आम्ही मुंबईहून निघाल्यावरती की अमरावतीत जाऊन एक अनाउन्समेंट करणार आहोत. तर ती अशी आहे की भाडीपात चॅनल तुम्हाला माहिती असेल, त्याचंच दुसरं चॅनल आहे भाटुपा, जे फूड रिव्ह्यूज करतात. वेगवेगळ्या ठिकाणी जातात, त्यांचा फूड ट्राय करून त्याचे रिव्ह्यूज आणि रेकमेंडेशन्स देतात. तर तसंच आज त्यांचं एक अमरावतीतलं रेकमेंडेशन आहे, ते म्हणजे रघुवीर स्वीट्स अँड नमकीन्स. खरं तर आम्ही त्यांचं झुणका भाकर खायलाही जाणार होतो. आता आम्ही तिथेच जाऊ आलो, पण ते अनफॉर्च्युनेटली बंद होतं दिवाळीच्या सुट्टीमुळे. सो आम्ही आता रघुवीरला आलोय. पुढे जाऊयात. आणि त्यांनी सांबार वाटी ट्राय केली होती, ती त्यांची स्पेशालिटी आहे. सो ती ट्राय करून आम्ही तुम्हाला सांगतो. तर आता आम्ही रघुवीरच्या डायनिंग रेस्टॉरंटमध्ये आलोय. तर हे सर आहेत रेस्टॉरंटमधले, हे तुम्हाला पुढचं माहिती देतील. नमस्कार, माझे नाव श्याम आहे. आमचं रघुवीर जे आहे हे 1970 पासून जे आहे, पहिले आमची स्पेशालिटी जी होती ही चहापासून होती. चहापासून नंतर आम्ही साऊथ इंडियन वगैरे चालू केलं. त्यानंतर आता आम्ही जे आहे दिल्ली चाटमध्ये, आता आमची स्पेशालिटी जी आहे छोला भटुरा वगैरे आहे आणि सांबारवडी ऑल इन वन आहे आमची. ते तुमच्या सांबारवाडीबद्दल आम्ही भाटुपा या चॅनलवरनंच ऐकलं, त्यामुळेच आलो आम्ही. पुढे आम्ही तुम्हाला सांगतो, रिव्ह्यू देतो. हॅलो. तर आता आमची रघुवीरची ऑर्डर आली आहे. आम्ही गिला वडा मागवलाय, राज कचोरी मागवली आहे, छोले भटुरे, सांबार वडी त्यांची स्पेशालिटी, पनीर टिक्का सँडविच, दही वडा. हां, आता आम्ही तुम्हाला टेस्ट करतो आणि सांगतो. पहिली टेस्ट माझी मावशी करेल. कशापासून सुरुवात कर? छोले भटुरे पासून सुरुवात करू. ओके. ऐकन माझी आई पण सोबत टेस्ट करते. मस्त, अति सुंदर आणि एकदम टेस्टी आहे. आता दही वडा दही वडा माझी बहीण टेस्ट करेल. माझी दुसरी मावशी टेस्ट करेल दही वडा. येते फ्रेम मध्ये. माझी आई पण सांगेल कसं आहे. चांगला आहे, छान आहे. दही वडा आणि छोले भटुरेला छान रेटिंग आलेले आहेत. आता आपण गिला ट्राय करतोय. गिला वडा ही अमरावतीची स्पेशालिटी आहे. रघुवीर कशी बनवते ते बघूयात. खूप छान, सॉफ्ट आणि एकदम व्यवस्थित. वडी टू ट्राय कर. ओके. सांबार वडी खूप चांगली आहे. म्हणजे जे आम्ही भाटुपामध्ये ऐकलेलं की ओलं खोबरं, बाकरवडी आणि कोथिंबीर याचं मिक्सचर, तसंच अगदी टेक्स्चर आणि त्यांची टेस्ट पण सेम आहे. चांगली आहे, म्हणजे तुम्ही ट्राय करू शकता. मी कोथिंबीर वडीची फॅन आहे, पण एखाद वेळेस मी सांबार वडी सुद्धा खाऊ शकते. आता राज कचोरी माझी आई ट्राय करेल. आई राजकोचोरोमध्ये हा दही वड्याचा वडा मिक्स केलाय त्यांनी, त्यामुळे त्याची टेस्ट वेगळी येईल. कचोरी विथ दही वडा. अप्रतिम टेस्ट. ही पण खूप वेगळी आणि छान. दही वड्यामध्ये कचोरी मिक्स करून केलेलं आहे, त्यामुळे अतिउत्तम. सो यांची स्पेशालिटी आम्ही सांबारवडी म्हणून ट्राय करायला आलेलो. तर सांबारवडी जशी भाटुपांमधून रेकमेंडेशन आलेलं तशीच होती अगदी. जसं त्यांचं मिक्सचर सांगितलं त्याचं टेक्स्चर वगैरे टेस्ट पण सेम टू सेम छान. सो हीच त्यांची स्पेशालिटी ट्राय करायला आलेलो. आणि वर्थ द मनी. मी आता बघू जर चालू असेल तर, कारण की झुणका भाकरी बंद होतं. सो वी ट्राईड दिस अँड दिस इज अ गुड रेकमेंडेशन. पुढचं आम्ही तुम्हाला अपडेट करू. स्टे ट्यून्ड. तर आता आम्ही माहूरगडासाठी निघालोय. रघुवीर मधून निघून माहूरगडाला जातोय आणि आम्हाला रस्त्यात कापसाची शेती दिसली आहे.
तुम्हाला दाखवते मी, या. हे बघा, हे बघा, हा बघा, हा कापूस आहे. काढून हे त्याचं काय म्हणतो ना, मोहर आपण, म्हणजे मला तरी मोहर शब्दच माहितीये. तर हे त्याचं बी असं झाड येतं, त्याला मोहर आला आणि हा त्याच्यातनं कापूस येतो. एक काढून दाखवते. हा बघा, ह्याच्या आत हा ओरिजिनल कापूस आहे. ह्याच्या आत ह्याला बीला काहीतरी शब्द आहे. मावशी, ह्याच्यातल्या बीला शब्द काय? ह्याच्यात सरकी असते, ती काढायची, मग पुढचं प्रोसेस होतं आणि मग पूर्ण असं आपल्याला प्रोसेस्ड वाला कापूस मिळतो, जो आपण वापरू शकतो व्हेरियस गोष्टींसाठी. तर हा होता कापूस आणि ही त्यांची शेती. हॅलो, तर आता आम्ही परत एक स्टॉप घेतलाय. तुरीची शेती दिसली आम्हाला, तर आता आम्ही तुम्हाला तुरीची शेती दाखवतो. तूर अजून आलेला नाहीये सॅडली. थांब का ते ना, अजून तूर आली नाहीये. काही ठिकाणी तूर नाही. मी काय शेतकरी? अगं म्हणजे तुला ह्याची आयडिया असेल ना. आयडिया म्हणजे हे तुरीची फुलं आली. आम्ही तुरीच्या शेतात आलोय, पण फक्त फुलं आली आहेत तुरीच्या शेंगांची, ज्याला आम्ही मोहर म्हणतो. पण त्याला असं फायनल प्रॉडक्ट जी तूर आहे ती आलेली नाहीये. ती तर मे महिन्यात येते, म्हणजे मार्च एप्रिल मध्ये ही फुलं आली आहेत तुरीची. हे आता अजून म्हणजे तिच्या शेंगा तयार होतील. एकदम छोटे छोटे दिसत असतील तुम्हाला, त्या आतून इन प्रोसेस आहे. तर आता तुम्हाला तुरीची शेत दाखवली, ज्याला तूर आलेलं नाहीये. आता आम्ही परत एकदा माहूरगडाच्या प्रवासाला निघतोय, तिकडे जाऊन तुम्हाला अपडेट करतो. स्टे ट्यून्ड. हॅलो, तर आता आम्ही आलो आहोत माहूरगडाला. तुम्हाला समजलं असेल, आउटफिट चेंज झालाय, बॅग आली आहे खांद्यावरती, कारण की आता 200 पायऱ्या चढून गड चढायचा आहे. सो आम्ही रेडी आहोत त्यासाठी, पण तुम्हाला अपडेट करायला व्हिडिओ करतोय, कारण की आता आम्ही माहूरगडाच्या 20-23 किलोमीटर आधी एका लॉज वरती चेक इन केलंय. जयस्वाल लॉज असं नाव आहे त्याचं. आता आम्ही 200 पायऱ्या चढतो आणि तुम्हाला अपडेट करतो. स्टे ट्यून्ड. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी. हॅलो, तर सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांना सॉरी, कारण की काल रात्री सगळं वाइंड अप करताना तुम्हाला अपडेट नाही करू शकलो. आम्हाला मंदिरातून यायला उशीर झाला, मग तिकडे परत पाऊस पण पडत होता, त्यामुळे आम्ही जेवून लगेच झोपलो. पण आता कालचा अपडेट आणि आजचा अपडेट सुद्धा तुम्हाला आत्ताच देते. काल रात्री आम्ही माहूरगडाच्या देवीला गेलो होतो, ते तुम्हाला माहितीये. पण सकाळी आम्ही अमरावतीहून निघालो, मग तिकडचं अंबादेवी आणि एकविरा देवींचं दर्शन घेतलं. तिकडून निघून मग माहूरगडावरती आलो. रात्री माहूरगडाच्या देवीचं, रेणुका देवींचं दर्शन केलं आणि रात्री येऊन झोपलो जयस्वाल लॉजिंग मध्ये. आणि आता आम्ही परत मुंबईला जायला निघालोय. तर कालचं आपलं रघुवीरचं रेटिंग राहिलं होतं, ते करूयात. मी सगळ्यांना एक एक डिश विचारणार जी खाल्ली होती घरातल्यांना, आणि ते तुम्हाला रेटिंग देतील, म्हणजे त्या डिशेससाठी रेटिंग देतील. तर तू बिंग अँड भाटुपा फॅन, आम्ही पण 3 शब्द त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन असे आम्ही इन्व्हेंट केलेत किंवा शोधलेत असं म्हणू शकता. तर जर आमच्या घरातल्यांना एखादी डिश खूप आवडली तर ते त्याला रेटिंग देणार हृदयस्पर्शी. ह्याचा अर्थ तुम्ही तिकडे जाऊन ही गोष्ट ट्राय केलीच पाहिजेत. आणि दुसरा शब्द म्हणजे मनभावन, म्हणजे तुम्ही जर त्या ठिकाणी गेलात तर ती गोष्ट तुम्ही ट्राय करा. आणि मनोवेधक म्हणजे तुम्ही जाऊन ही गोष्ट ट्राय करू शकता, म्हणजे ठीकठाक आहे. सो आता आपण रेटिंगसाठी सुरुवात करूयात सुची मावशीपासून. सुची मावशी, तुला रघुवीरची छोले भटुरे कसे वाटले? छोले भटोरे हृदयस्पर्शी होते, म्हणजे नंबर 1. ओके. मग तुला त्यांची सांबार वडी कशी वाटली? त्यांची स्पेशालिटी होती ती सांबार वडी मनोवेधक, म्हणजे तुम्ही करायचं तर करा ट्राय. ओके. आणि दही वडा पण मनोवेधक, गिला वडा मनभावन. ओके. आणि राज कचोरी हृदयस्पर्शी, ती पण छान होती, 1 नंबर. तुला त्यांच्याबद्दल काही सांगायचंय, रघुवीर बद्दल अजून काही?
नाही, तसं ओव्हरऑल सगळंच छान होतं. ओके. पण काही जे आता आम्ही हृदयस्पर्शी ज्यांना रेटिंग दिलं ते जास्तच छान होते. बाकी तुमच्या इच्छेनुसार तुम्ही काय खाऊ शकता. चालेल. आता Thank आपण you. जाऊयात अलका मावशीकडे. माईक दे मावशी. हा, बस. तर तुला आता छोले भटुरे कसे वाटले? हृदयस्पर्शी सांबार वडी. मनभाव ओके. आणि दही वडा, मनभाव गिला वडा मनवेद आणि राज कचोरी. मन हृदयस्पर्शी. ओके. आईकडे जाऊयात आता. आई तुला कशी वाटली छोले भटुरे? हृदयस्पर्शी, सांबार वडी. मनोवेधक, ओके. राज कचोरी, हृदयस्पर्शी, दही वडा मनोभावन, आणि गिला वडा. मनभावन. आता आपण कल्पेश काकाकडे जाऊयात. सो कल्पेश काका तुला कसं वाटलं छोले भटुरे? हृदयस्पर्शी, राज कचोरी, हृदयस्पर्शी, गिला वडा. मनोभाव, ओके. दही वडा मनोभाव, आणि सांबार वडी. मनोभाव. ओके. सो हे संपूर्ण रेटिंग होतं फॅमिलीचं. माझ्याकडून छोले भटुरे हृदयस्पर्शी होते, सांबार वडी मनोवेधक होतं, दही वडा मनभावन होतं, गिला वडा मनोवेधक होतं, आणि राज कचोरी हृदयस्पर्शी होती. सो दॅट्स इट. हॅलो, नमस्कार मंडळी. तर आता विदर्भाच्या ट्रिपला एक पूर्णविराम लागतोय, परंतु यापुढच्या सगळ्या व्हिडिओज, व्लॉग्स आणि मजेमस्तीसाठी आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत आणि आय होप तुम्ही सुद्धा असाल. पण मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की आम्ही सगळे पहिल्यांदा व्लॉग करत असताना आमच्याकडून भरपूरशा चुका झाल्यात. व्हिडिओजचे अँगल किंवा इनफॅक्ट कॅमेरा धरणं, आम्ही काही बऱ्यापैकी व्हिडिओज व्हर्टिकली शूट केल्यात. नंतर आम्हाला लक्षात आलं की अरे व्लॉगसाठी हॉरिझॉन्टल करायला हवेत. सो आता आम्ही त्यात काही चुकांमधून शिकलो आणि तसं पुढे इम्प्लिमेंट करतोय. पण आमच्या या पहिल्या ट्रायलसाठी तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आणि आमच्यावरती असंच प्रेम करत राहा. आणि आय डेफिनेटली नो की तुम्ही आमच्यावरती प्रेम कराल, आम्हाला सपोर्ट कराल, आम्हाला थोडं प्रोत्साहन द्या. आणि ह्या पुढच्या सगळ्या व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि स्टे ट्यून्ड. लव्ह.